नमस्कार रसिक श्रोते हो. संत गोरा कुंभार या अभंगाच्या पहिल्या ओळीत म्हणतात की आपले शरीर, आपले बोलणे आणि आपले मन हे तिन्ही एकरूप असले पाहिजेत. म्हणजे जे आपल्या मनात आहे तेच आपल्या ओठावर आणि तेच आपल्या कृतीत असायला हवे. जेव्हा आपले विचार आणि वागणे एक होते तेव्हा आपल्याला याच देहात कायमस्वरूपी आणि खरे सुख मिळते. हा मी आणि तो दुसरा असा दुजाभाव किंवा भेद सोडून दे. अनेकतेचा विचार मनातून काढून टाक, कारण या संपूर्ण विशाल ब्रह्मांडात जे चैतन्य भरून राहिले आहे तेच तुझे खरे रूप आहे. आपण सगळे एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. जेव्हा आपली बुद्धी कोणत्याही वाईट इच्छा किंवा वासनांपासून मुक्त होते आणि पूर्णपणे एकाग्र होते तेव्हा आपण सहजपणे या जगाशी एकरूप होऊन परमानंदाचे राज्य अनुभवतो. कोणतीही हाव नसलेले मनच खऱ्या आनंदाचे राज्य भोगू शकते. शेवटी संत गोरा कुंभार संत नामदेवांना उद्देशून म्हणतात की ज्या परमतत्वाला किंवा परमेश्वराला कोणतेही रूप नाही, आकार नाही, अशी निर्गुण तत्वाची ओळख होणे हेच तुझे आणि आपल्या सर्वांचे खरे सुख आहे. भौतिक गोष्टींपेक्षा आत्मिक समाधान जास्त महत्त्वाचे आहे. सुख हे बाहेरच्या जगात किंवा भौतिक वस्तूंमध्ये नाही, तर ते आपल्या आतच आहे. जेव्हा आपल्या विचारात आणि वागण्यात समानता येते, जेव्हा आपण लोकांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही आणि आपले मन वाईट विचारांपासून दूर ठेवतो, तेव्हाच आपल्याला खरी शांती मिळते. प्रामाणिकपणा आणि मनाची शांती हाच खऱ्या सुखाचा एकमेव मार्ग आहे. समजा एखादा व्यक्ती खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे मोठा बंगला आणि गाड्या आहेत, पण जर त्याचे मन सतत पैशांच्या चिंतेत अडकले असेल, तो बोलतो गोड पण लोकांबद्दल त्याच्या मनात द्वेष असेल आणि तो कृती मात्र वाईट करत असेल, तर तो एवढा पैसा असूनही रात्री शांत झोपू शकत नाही. या उलट एखादा सामान्य नोकरदार किंवा शेतकरी जो प्रामाणिकपणे आपले काम करतो, ज्याच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नाहीत आणि जो सर्वांशी प्रेमाने वागतो, तो रात्री अतिशय शांत झोपतो. त्याचे मन, शरीर आणि विचार एकरूप असतात. हेच ते खरे सुख आहे जे संत गोरा कुंभार आपल्याला सांगत आहेत. तरुणांसाठी संत गोरा कुंभार यांचा हाच संदेश आहे की बाहेरच्या खोट्या दुनियेत किंवा दिखाव्यात सुख शोधणे थांबवा. आपले विचार, आपले बोलणे आणि आपले काम या तिन्ही गोष्टींमध्ये 100% प्रामाणिकपणा ठेवा. तुमची बुद्धी व्यसनांपासून आणि वाईट सवयींपासून दूर ठेवा. स्वतःला ओळखा आणि द्वेष विसरून सर्वांसोबत मिळून मिसळून राहायला शिका. जर तुम्ही तुमचे लक्ष विचलित होऊ दिले नाही आणि तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहिलात, तर तुम्हाला जीवनात यशस्वी आणि सुखी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर रसिक श्रोते हो, संत गोरा कुंभार यांच्या या अभंगातून आपण आज हेच शिकलो की खऱ्या सुखाचा रस्ता आपल्या मनातूनच जातो. चला तर मग आजपासूनच आपले मन, शब्द आणि कृती एकरूप करण्याचा संकल्प करूया. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.